गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आज जो आपल्याला पॉईंट डिस्कस करायचा आहे तो आहे फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज ट्रेड. कालच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज जॉब. ट्रेड आणि जॉब हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. आता ट्रेडला म्हणता येईल आपल्याला व्यवसाय. या ट्रेडमध्ये काय होतं, जो गुड्स आहे तो गुड्स जो कस्टमर आहे तो मॅन्युफॅक्चररकडून परचेस करतो, त्यानंतर त्याला दुसऱ्या कस्टमरकडे किंवा बायरकडे सेल करतो. अशा प्रकारे त्या गुड्सचं काय होतं, एक्सचेंज होतं. तर हा झाला तुमचा ट्रेड. आणि जो जॉब आहे या जॉबमध्ये काय होतं, एखादा पर्सन आहे त्याच्या अंडरखाली जर दुसरा पर्सन वर्क करत असेल आणि त्या बदल्यामध्ये त्याला काही सॅलरी देत असेल तर त्याला म्हणता येईल आपल्याला जॉब. तर PCIने या जॉबसाठी आणि ट्रेडसाठी काही एथिक्स डेव्हलप केलेले आहेत. तर ट्रेडबद्दलचे एथिक्स आज आपण डिस्कस करू. तर या पॉईंटमध्ये आपल्याला परत 4 पॉईंट कवर करायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईस स्ट्रक्चर, सेकंड फेअर ट्रेड प्रॅक्टिस, थर्ड हॉकिंग ऑफ ड्रग्स अँड अदर, अँड लास्ट वन इज द ॲडव्हर्टाइजमेंट अँड डिस्प्ले. तर त्यामधला पहिला पॉईंट आहे आपला प्राईस स्ट्रक्चर. तर आता तुम्ही जो ट्रेड करत आहात त्या ट्रेडमध्ये तुमचं जे मेडिसिन्स आहे किंवा जो ड्रग आहे त्याबद्दल तुमची प्राईस कशी असायला हवी याबद्दल काही एथिक्स PCIने डेव्हलप केलेले आहे. त्यामध्ये प्राईस ऑफ द ड्रग्स अँड मेडिसिनल प्रिपरेशन चार्ज फ्रॉम द कस्टमर्स should be fair and including the dispensing and compounding charges without unduly taxing the purchaser. आता जी प्राईस तुम्ही लावणार आहात ड्रगची किंवा मेडिसिन्सची ती तुम्हाला फेअर प्राईस कस्टमरकडून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा जो डिस्पेन्सिंग किंवा जो कंपाऊंडिंग चार्ज आहे तो तुम्ही त्या प्राईसमध्ये ॲड करू शकता. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा टॅक्स तुम्हाला त्या प्राईसमध्ये ॲड करायचा नाही. अशा प्रकारे जी ओरिजिनल प्राईस आहे तीच तुम्हाला त्या कस्टमरकडून घ्यायची आहे. देन सेकंड इज द फेअर ट्रेड प्रॅक्टिस. आता फेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये अ फार्मासिस्ट शूड नॉट मेक एनी अटेम्प्ट टू कॅप्चर द बिझनेस ऑफ फेलो फार्मासिस्ट बाय अनहेल्दी कॉम्पिटिशन ऑर कट थ्रॉट कॉम्पिटिशन, दॅट इज बाय ऑफरिंग रिड्यूस प्राईस, गिफ्ट्स, प्राइजेस. त्यानंतर जो फेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये जो फार्मासिस्ट आहे त्याचा जर एखादा फेलो फार्मासिस्ट असेल, त्याचा जर एखादा सहकारी दुसरा फार्मासिस्ट असेल तर त्याचा देखील बिझनेस कॅप्चर करण्याचा किंवा ओढण्याचा प्रयत्न फार्मासिस्ट करणार नाही. कशा थ्रू? अनहेल्दी कॉम्पिटिशन आणि कट थ्रॉट कॉम्पिटिशन्स थ्रू. मीन्स जर फॉर एक्झाम्पल 2 फार्मासिस्ट आहे, दुसऱ्या फार्मासिस्टचा बिझनेस चांगला चालत असेल तर हा फार्मासिस्ट काय करेल, मग आपली जी मेडिसिन्स आहेत किंवा मग जे ड्रग्ज आहेत त्यांची प्राईस जी आहे ती कमी करेल, मुद्दामून वाजवीपेक्षा अधिक कमी करेल. त्या थ्रू त्याचं तर नुकसान होईलच, पण जो दुसरा त्याचा फेलो फार्मासिस्ट आहे ज्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे चालत आहे त्याचं देखील नुकसान होईल. तर अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं कट थ्रॉट कॉम्पिटिशन्स हा फार्मासिस्ट करणार नाही. त्याचबरोबर जे पेशंट्स आहेत त्यांना आपल्याकडे बोलवण्यासाठी तो त्यांना कोणत्याही प्रकारची ऑफर प्रोव्हाइड करणार नाही, जसं की ड्रगची प्राईस कमी करणं किंवा त्याला गिफ्ट्स ऑफर करणं किंवा प्राईस देणं. अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची ऑफर तो त्याला सांगणार नाही. त्यानंतर ट्रेडमार्क्स, लेबल्स, सिम्बॉल्स or any other signs of the other pharmacist should not be copied or imitated. आता एखादा फार्मासिस्ट आहे त्या फार्मासिस्टचं स्पेशल असं काही ट्रेडमार्क असेल किंवा लेबल असेल किंवा मग सिम्बॉल असेल किंवा अजून एखादं साईन असेल तर अशा प्रकारचं कोणतंही साईन जो फार्मासिस्ट आहे तो कॉपी करणार नाही किंवा त्याचं अनुकरण देखील करणार नाही. त्याला पाहिजे असेल तर तो त्याचं स्वतंत्र असं ट्रेडमार्क, लेबल किंवा सिम्बॉल हा तयार करू शकतो. ड्रग्स ऑर अदर इन्ग्रेडियंट्स रिक्वायर्ड शूड ऑलवेज बी परचेस फ्रॉम रिप्युटेबल सोर्सेस. त्यानंतर जे ड्रग्स किंवा जे इन्ग्रेडियंट्स तुम्ही तुमच्या ट्रेडमध्ये यूज करणार आहात
किंवा कस्टमरला सेल करणार आहात तर असे ड्रग्स तुम्हाला कुठून परचेस करायचे आहेत? रिप्युटेबल सोर्सेसपासून. हे झालं तुमचं फेअर ट्रेड प्रॅक्टिस. देन हॉकिंग ऑफ द ड्रग्स अँड ऑदर्स. तर हॉकिंग ऑफ द ड्रग्स अँड मेडिसिन्स शुड नॉट बी प्रॅक्टिसाइज अँड एनी अटेम्प्ट शुड नॉट बी मेड टू कलेक्ट द ऑर्डर फ्रॉम डोअर टू डोअर. आता तुमचे जे ड्रग्स आहेत किंवा ज्या मेडिसिन्स आहेत त्याची तुम्हाला हॉकिंग करायची नाही. मीन्स डोअर टू डोअर जाऊन मेडिसिन्स आणि ड्रग्स यांची सर्विस तुम्हाला पेशंटला किंवा जे पब्लिक आहे त्यांना प्रोव्हाइड करून द्यायची नाही. डोअर टू डोअर जाऊन तुम्ही तुमचा ड्रग्स आणि मेडिसिन्स सेल करणार नाही. सेल्फ सर्व्हिसिंग मेथड इन द फार्मसी ऑर द ड्रग्स स्टोअर शुड नॉट बी अलाउड ॲज इट वुड इनकरेज द सेल्फ मेडिकेशन विच इज अनडिझायरेबल अँड डेंजरस. त्यानंतर जी सेल्फ सर्व्हिसिंग मेथड आहे ती सेल्फ सर्व्हिसिंग मेथड फार्मसीमध्ये किंवा ड्रग स्टोअरमध्ये आपल्याला अलाउड करता येणार नाही. आता सेल्फ सर्व्हिसिंग मेथड म्हणजे काय? तर सपोज एखादा मॉल आहे, त्या मॉलमध्ये तुम्ही काय जाता, तिथे स्वतः तुम्हाला जे प्रोडक्ट हवे आहेत ते तुम्ही खरेदी करता. तर अशा प्रकारची मेथड जर आपण आपल्या फार्मसीमध्ये इन्व्हॉल्व केली तर त्या थ्रू काय होतं? सेल्फ मेडिकेशन. पेशंट काय करतील? स्वतःच मेडिकेशन घेतील. त्यांना एखादा डिसीज वगैरे वाटला, काही नॉर्मल आजार वाटला तर ते स्वतःच मेडिकल घेतील आणि त्या थ्रू काय होईल? त्या ड्रग्सचे काही साईड इफेक्ट होतील किंवा इनकम्पॅटिबिलिटी होईल आणि ते त्यांच्या हेल्थला कशी होईल? डेंजर होईल. त्यामुळे सेल्फ सर्व्हिसिंग मेथड आपल्याला आपल्या फार्मसीमध्ये अलाउड करायची नाही आहे. देन लास्ट पॉईंट आहे आपला ॲडव्हर्टाइजमेंट अँड डिस्प्ले. आता ॲडव्हर्टाइजमेंट अँड डिस्प्लेमध्ये जो फार्मासिस्ट आहे तो फार्मासिस्ट आपल्या मेडिसिन्सची किंवा ड्रग्सची किंवा फार्मसीबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही आणि त्याला करायचीच असेल तर त्यासाठी काही लिमिटेशन्स देखील असतात. ते लिमिटेशन्स त्याला फॉलो करायचे आहेत. तर त्यामध्ये देअर शूड नॉट बी एनी डिस्प्ले ऑर ॲडव्हर्टाइजमेंट ऑन द प्रिमायसेस इन द न्यूजपेपर or elsewhere regarding the abilities and service provided by the pharmacy. आता जी फार्मसी आहे तिची जी ॲबिलिटी आहे किंवा ती जी सर्विस प्रोव्हाइड करते त्याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला कोणत्याही प्रिमायसेसमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा अजून एखाद्या ठिकाणी डिस्प्ले करायची नाही आहे. त्यानंतर द फार्मासिस्ट शूड नॉट मेक सच अ ॲडव्हर्टाइजमेंट विच कंटेन. तर जो फार्मासिस्ट आहे तो कोणकोणत्या प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही. त्यामध्ये बघा, पहिला आहे मिसलिडिंग ऑर एक्झॅग्रेटेड स्टेटमेंट ऑर अ क्लेम्स. आता मिसलिडिंग ऑर एक्झॅग्रेटेड स्टेटमेंट्स म्हणजे चुकीचं असं स्टेटमेंट. मिसलिडिंग स्टेटमेंट्स मीन्स चुकीचं स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे, हा ड्रग जर तुम्ही लगेच घेतला तर तुम्हाला लगेच बरं वाटेल किंवा तुम्ही लगेच क्युअर होसाल, अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला करायची नाही. एक्झॅग्रेटेड मीन्स अतिशयोक्ती. एखादा ड्रग आहे, त्या ड्रगचा जो थेराप्युटिक यूज आहे तो थेराप्युटिक यूज असण्यापेक्षा जास्त सांगणे याला म्हणता येईल तुम्हाला एक्झॅग्रेटेड स्टेटमेंट किंवा मग क्लेम्स. याची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला करायची नाही आहे. त्यानंतर अ गॅरंटी ऑफ थेराप्युटिक इफिकॅसी. त्यानंतर जो ड्रग आहे त्या ड्रगची जो थेराप्युटिक यूज आहे त्याची तुम्हाला गॅरंटी द्यायची नाही. तुम्ही हा जर ड्रग घेतला तर तुम्ही 100% क्युअर होसालच, ही गॅरंटी तुम्हाला द्यायची नाही आहे. त्यानंतर ॲन ऑफर टू रिफंड द मनी पेड. त्यानंतर तुम्हाला ऑफर द्यायची नाही. म्हणजेच काय, जर तुम्ही हा ड्रग घेतला आणि तुम्हाला क्युअर झाले नाही तुम्ही किंवा बरे वाटले नाही तर तुम्हाला तुमचे पैसे परत भेटतील, अशी कोणत्याही प्रकारची ऑफर द्यायची नाही आहे. अँड ॲपियल टू फिअर. त्याचबरोबर पेशंटला कोणत्याही प्रकारची भीती दाखवायची नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ही मेडिसिन्स घेतली नाही किंवा मग हा ड्रग्स तुम्ही घेतला नाही तर तुम्हाला एखादा डिसीज होईल, अशा प्रकारची भीती ही त्या पेशंटला दाखवायची नाही. त्यानंतर लास्ट द वर्ड क्युअर इन रिफरन्स टू ॲन एलिमेंट ऑर सिम्टम्स ऑफ द इल हेल्थ. आता जो वर्ड आहे तो कशाशी रिलेटेड आहे? जे सिम्टम्स आहे डिसीजचे
किंवा मग हेल्थचे, तर त्यासाठी आपण जो क्यूआर वर्ड यूज करतो तो क्यूआर वर्ड आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये यूज करायचा नाही. हे झालं आपलं फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज ट्रेड. यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. आता 2 पॉईंट आले आपले, फार्मासिस्ट इन रिलेशन टू द मेडिकल प्रोफेशन अँड फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज प्रोफेशन. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. थँक्यू.